योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले वन्ही संती सुखे व्हावे पाणी शब्दशस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश विश्वपट ब्रह्मदोरा ताठी उघडा ज्ञानेश्वरा योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विठ्ठला 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 समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगन निहत पानी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदय धवलासं विठ्ठलं चिंतयामि। मारुतीरायांच्या समोर लोकडेश्वर मंदिराचा 26वा मूर्ती प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिन या निमित्ताने समस्त ग्रामस्थ मंडळी धनज सर्वांच्या अथक परिश्रमातून आयोजित सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह
रामकथा ज्ञानयज्ञ कथा प्रवक्ते हरिभक्तिपरायण रामायणाचार्य शिवानंद महाराज शास्त्री पैठणकर यांच्या रसाळ ओजस्वी वाणीतून आपण कथा रसपान करत आहात. आपल्या सप्ताहाचा आज 5वा दिवस आहे. आजच्या या सेवेचे यजमान श्री मारुतरावजी गोविंदरावजी पाटील सूर्यवंशी, महाप्रसादाचे यजमान व्यंकटरावजी नामदेवरावजी पाटील सूर्यवंशी, माझ्याशी संपर्क केलेली बालाजी पाटील, सुनील पाटील, या प्रसंगी मुद्दामून आपल्या ग्रामस्थांच्या विनंतीस्तव उपस्थित असणारे सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोती मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक सर्वांच्या समोर मान संत मुक्ताबाईचा ताठीच्या प्रकरणातला अभंग आहे. सद्गुरू मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू. विठाला 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 फार धनच्या मंडळीचा फार उत्साह असतो, फार श्रद्धा आहे. कोण एवढं करते कोणासाठी? इतकी आत्मीयतेने ही मंडळी वारकरी संप्रदायाचा आणि संप्रदायातल्या सर्व या धर्म प्रचारकाचा सन्मान करतो. तिथून मारुतरावजी पैलवानाच्या तिथून इथपर्यंत बैलगाडी सजवून तिथपासून दिवे लावून फटाक्याची आतषबाजी करून एवढं संत पूजन करत, एवढी पूजा अर्चा करत, या फुलाच्या पाकळ्या पायघड्या टाकत इथपर्यंत आणतात. हा वारकरी संप्रदायाचा आमच्या गुरु परंपरेचा बहुमान आहे. विठाला 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 विठाला. तुम्ही एवढा सन्मान करत असताना कुठंतरी मनामध्ये असा संकोच वाटतो की एवढे आम्ही मोठे आहोत का? आणि दुसरा एक असं वाटतो की हा सन्मान आपल्या गुरु परंपरेचा आहे. आणि तिसरी एक अशी गोष्ट वाटते की हा सन्मान ज्या करता केलाय त्या पद्धतीने तुम्ही कीर्तनकारीने वागावं या हेतून केलेला आहे. विठाला 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 विठाला. जितकं तुम्ही आम्हाला मोठं समजता तेवढे ते आम्ही मोठे नाही आहे, परंतु आपल्या या सन्मानाने निश्चितच चांगलं वागण्याचा प्रयत्न मात्र निश्चित करू. फार सुंदर कार्यक्रमाचं आयोजन. गाव छोटंच आहे, श्रद्धा फार मोठी आहे. कारण ही सगळी मंडळी सांभाळायची 8 दिवस हे काही सोपं नाही. आणि हे थांबणारी माणसं नाहीत 8-8 दिवस. 1 दिवस खूप झाला. हे आपल्या गावकऱ्याच्या पण स्नेहाकरता, केवळ आपल्या गावकऱ्याच्या प्रेमापोटी ही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा सगळे. पुन्हा एकदा गावकरी मंडळीला धन्यवाद देतो. 1 तास आपल्याकडे राहिलेला आहे. निश्चित आपला तो पूर्ण वेळ घेऊ. निश्चित. विठाला 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 विठाला. आणि रामकथा ज्यांची आहे ते पूजनीय शिवानंद शास्त्री महाराज. फार गोड आवाज आहे. मध्यंतरी त्यांची तब्येत बरोबर नव्हती. मला वाटलं नव्हतं इतक्या लवकर कथेला सुरुवात करतील म्हणून. पण खरं सांगू का, आमच्या लोकांची एनर्जीच ही कथा आहे, औषधच हे कीर्तन आहे. विठाला 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 विठाला. कीर्तनाने कथेनं रोगप्रतिकारक शक्ती वाढते, आमची सामर्थ्य वाढतं, एनर्जी वाढते, आयुष्य वाढते. विठाला 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 विठाला. रूप पाहता लोचनीच आमच्या उद्धव बापूंनी अशी म्हटली की त्यामध्ये मग मला आता गुरुवारही वाटलं ज्ञानोबारायाकडे आपण जाऊ, ज्ञानोबारायाची सेवा करू या हेतून त्या रूपामध्येच करून रस होता. आणि मग मी हळूहळू इकडे पावलं माझं पडले. तरी मी कृष्णा महाराजाला म्हणून लावलो, अभंग कोणता घ्यायचा? ते म्हणले बरोबर करतात तुम्ही. तिथे गेले. मी बरोबर करतच नाही. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, गुरु कृपा आहे म्हणून सेवा करू. विठाला 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 विठाला.
या अभंगामध्ये भगवान श्री ज्ञानोबाराय रुसलेले आहेत. माणूस म्हटलं की त्याच्या जीवनामध्ये चढ उतार येतात, अडीअडचणी येतात, संकट येतात, कठीण प्रसंग येतात. अशा वेळेला थोडा उद्विग्न होणं माणसाचा स्वभाव आहे, साहजिकच आहे ना ते. विठाला विठालम अशी परिस्थिती माणसावर उद्भवते की माणूस उद्विग्न होतो, खेद वाटतो माणसाला, खंत करतो माणूस. का नाही ते माणसाच्या नशिबी आल्यावर खेद वाटणारच ना, मला सांगा बरं. ज्याच्यात आपण नाही त्याच्यात आपलं नाव घेतलं आणि आपल्याला एखाद्या प्रकरणामध्ये गोवलं गेलं, विनाकारण आपल्याला शिक्षा झाली तर त्याचा खेद वाटतो माणसाला. विठाला विठाला तशी आज ही जी भूमिका आहे भगवान श्री ज्ञानोबारायाची, माऊली रुसलेले आहेत आज. संतांचं रुसणं समाजाकरता चांगलं नाही. तसं हे रुसण्यावर जर बोललं ना, रुसणं, फुगणं कळते की बारखाली लेकरले फुगते. एखादी गोष्ट मनासारखं न होऊ द्या, असं तोंड करते तोबऱ्या कालाचे. काय झालं माय, जा मी बोलणार नाही तुम्हाला. अरे झालं काय, फुगून बसते कोपऱ्यात. रुसू बाय रुसू, कोपऱ्यात बस. लेकरले रुसतात. तसं या जगामध्ये बरेचसे लोक रुसलेले आहेत. रुसवा सांगितलं ना, रुसवा अनेक लोकांचा रुसवा आहे. कोण कोण रुसलंय या जगामध्ये, 4-2 नावं सांगता येतील मला तुम्हाला. विठाला विठाला. पण या रुसव्याचे मी साईड इफेक्ट बी सांगेन आणि इफेक्ट बी सांगेल. काही अंशी रुसणं चांगलंही आहे आणि काही अंशी रुसणं चुकीचंही आहे. पण आज जे मी भूमिका मांडणार आहे ना, रुसव्यातून काही महाराष्ट्राला मिळाले का, एवढी भूमिका मी आपल्यासमोर मांडणार आहे. खरं सांगू का तुम्हाला, रुसणं काही लोकांचं जगाच्या इतकं कामी आलं, त्यातले त्यात आपलं तर इतकं चांगलं झालं रुसण्यानं. सांगतो मी 4-2 लोकांचे रुसणे. भजन करा. विठाला 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 विठाला. काही रुसली. कोण रुसले? काही रुसली. आता शास्त्रीय सांगतील किंवा सांगितलं असेल. काही रुसली. त्या रुसल्याचा इतका फायदा झाला, त्यातले त्यात धनजला फायदा झालाय. तर बसलेले माणसं धनजचे म्हणतील, काही कुठली, धनज कुठं? धनजचा काय फायदा आहे कैच्या रुसण्यानं? कैच्या रुसण्यातही आलेत ना बाबा इथं. कोण रुसलंय? काही रुसली कशा करता? अग्निनारायण पायास पात्र घेऊन, प्रसाद घेऊन ज्यावेळी बाहेर आले, पहिला प्रसाद कौशल्यला दिला, दुसरा सुमित्रेला दिला आणि तिसरा प्रसाद हा कैकेयीला दिला. तिथंच नाराज झाली ती. प्रसादस्त सारखीच वाटणी केली ती प्रसादाची, तरी ती नाराज झाली. काय सुंदर माणसं लवकर रुसतात. विठाला विठाला विठाला. गुणवान माणूस लवकर रुसते, सुंदर माणूस लवकर रुसते. का? काहीतरी गुणवत्ता असल्याशिवाय लोक किंमतही करत नाहीत ना. अज्ञानी माणूस रुसलं, अवगुणी माणूस रुसलं, कोण त्याला समजूत घालून सत्याकडे आणीन? रुसण्याला अर्थ कधी आहे? समजूत घातल्यावर. विठाला 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 विठाला. कैकेयीच्या रुसण्याचा फायदा झालाय धनजला. पिंडघारीने झडपिला, अंजनीने तो सेविला, अंजनीने तो सेविला, अंजनीने तो सेविला. पिंडघारीने झडपिला, अंजनीने तो सेविला, टाळ 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 सेविला, अंजनीने तो सेविला. पिंडघारीने झडपिला, अंजनीने तो सेविला, अंजनी
पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो शिविला. रुसली कैकेयी, रुसलीन प्रसादच सेवन केलं नाही. मग तिला विचारलं का नाही? म्हणे मग मी आवडती होते ना, मी सुंदर होते ना, मी स्मार्ट आहे ना. कसा शब्द कळते लगेच? मी आवडती आहे ना. मग पहिले कौशल्यला का दिला? तिथं जे रुसली तेवढ्यात ती का घार आली आणि ती पिंड घेऊन गेला, प्रसाद घेऊन गेली. त्या पिंडापासून पुढं अंजनी तपश्चर्या करत असताना ती तिच्या हातात पडला, तिनं तो सेवन केला. तिथून पुढं तिच्या पोटी मारुतीराय जन्माला आले. रुसणं चांगलं का वाईट? कैकेयीचं रुसणं चांगलं का वाईट? समाजाचा फायदा झालाय की. विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. अजून एक महाराष्ट्राचा फायदा सांगू का रुसण्यातला? रुक्मिणी पंढरपूरला रुसून आलेली. कशी आलेली? मग त्या रुक्मिणी मातेचा शोध घेत 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 देव पंढरपूरला आले. दिंडीर वनात रुसून बसली होती. कुठं वनात? कोण्या? दिंडीर वनामध्ये रुक्मिणी आहे साहेब, रुसून बसलेला देव माग माग माग. पहिल्यापासूनच आहे माग माग जायचं. ज्याला कळालं त्याला न कळालं, ज्याला नाही कळालं त्याला कळायचं नाही. आता पहिल्यापासूनच आहे रुसवे फुगवे नाराजी नाट्य. मग ते नाराज झालेल्याला जाऊन समजून सांगायचं, तुला जिल्हा परिषद देतो बाबा, रुसू नको. आता समजलं तुम्हाला लगेच. हे रुसा फुग्या पहिल्यापासूनच. रुक्मिणी आहे साहेब रुसल्या. देव रुक्मिणीची समजूत काढायला पंढरपूरला आले. तेवढ्यात वाळवंटामध्ये पुंडलिकराय दिसले. पुंडलिकरायाची आईवडिलांची सेवा पाहिली. आईवडिलांच्या सेवेनं भगवान प्रसन्न झाले आणि पुंडलिकरायाला वरदान दिलं. गेल्यानंतर पुंडलिकरायानं सांगितलं की मी बाहेर येऊ शकत नाही, माझ्या आईवडिलाची सेवा चालू आहे. अहो म्हणले पण मग ही वाळू आहे, ही रेती आहे, पायाला थंड लागायली, मग वीट मागं फेकली, या विटेवर उभा राहा. अहो म्हणजे विटेवर उभा राहतो ठीक आहे, पण करू काय उभा राहून? माणसाला काही काम पाहिजे का नाही? का नाही म्हणले आल्या गेल्या लोकांच्या उद्धारा करता उभा राहा. गोरगरिबाचा, दीन दुबळ्याचा, बहुजनाचा उद्धार करा. मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी. आणि मग देव विटेवर उभे राहिले आणि विटेवर उभा राहून तुमच्या आमच्या करता उद्धारा करता देवानं स्वभावात बदल केला. या रे लहान थोर याती भलत्या नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाशी. आता मला पुन्हा एकदा तुम्हाला माघारी न्यायचे. देव पंढरपूरला येण्यापाठी माग कारणीभूत कोण आहे? ध्यान आहेत का नाही? कोण कारणीभूत आहे? रुक्मिणी. कशी आलती? कशी आलती? मग आले ना माग माग कोण? देव. आता ठीक आहे, ती रुक्मिणी आईसाहेबा का करता आले हो, फायदा आहे ना तुमचा महाराष्ट्राचा. कोणाचा फायदा आहे? महाराष्ट्राचा नाही, सृष्टीचा फायदा झाला ना. बरं, फायदा तर असा झाला, विटेवर उभं राहणं नवल नाही, मग स्वभावात बदल करून उभा राहायला येते. 3 युगामध्ये भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संहारी. 3 युगामध्ये, फक्त कलियुगामध्ये देवानं दुर्जनाचा संहार केला नाही. खटनट यावे शुद्ध होवोनी जावे, शुद्ध होवोनी जावे, शुद्ध होवोनी जावे. खटनट यावे शुद्ध होवोनी जावे, 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 शुद्ध होवोनी खटनट यावे, शुद्ध होवो निया जावे. भगवान पांडुरंग परमात्मा विटेवर उभा राहिलाय, स्वभावात बदल केलाय. कोणी कसाही जरी असेल, माझ्याकडे या, मी तुम्हाला तारतो. हा स्वभावात पुंडलिकरायाच्या शब्दानुसार केलेला बदल आहे. म्हणजे परमात्मा तुमच्या करता आमच्या करता उभा राहिला, ही नंतरची गोष्ट आहे. पण आलता कोणा करता सांगा?
रुक्मिणी करता. रुक्मिणी कशी आली ती? रुसलेल्या माणसाकडे दुर्लक्ष करायचं नाही, रुसलेल्या माणसाची समजूत काढायची. विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. या देशाच्या, या महाराष्ट्राच्या रुसणं कामी आले. काय आले? रुसणं कामी आले. जे रुसलेत ते त्यांचं काम झालंय की नाही मला माहित नाही, पण आपलं काम झालं. काही रुसली, कैचा फायदा झालाय का नाही मला माहित नाही, पण महाराष्ट्र देशाचा फायदा झाला. मारुती अवताराला आले. रुक्मिणी आई साहेब रुसल्या, रुक्मिणी आई साहेबाचा फायदा झाला की नाही मला माहित नाही, पण महाराष्ट्राचा फायदा झाला. देव विटीवर उभे राहिले. म्हणजे काही अंशी रुसणं चांगलं आहे, हट्ट करणं चांगलं आहे, नाराज होणं चांगलं आहे, फुगून बसणं चांगलं आहे. म्हणजे उठलं की उद्यापासून ह्या बायानं रुसून बसावं रे देवा पांडुरंगा. विठ्ठल विठ्ठल तुम्हाला रुसायचं का नाही तुमचं तुम्ही बघा, मला सांगू नका. मला शास्त्र रुसलेलं फक्त तुमच्या समोर मांडायचं. काही लोक रुसले, भलं झालं समाजाचं. आता काही लोक रुसतील, कारणही नाही हो, विनाकारण काही माणसं रुसतात. एक नवरदेव रुसला होता. कशासाठी? ज्या सासऱ्यानं 10 लाख रुपये हुंडा दिलाय, 10 तोळे सोनं दिले, सोन्यासारखी मुलगी दिली, फर्निचर दिले, गाडी दिली, सगळं दिलं. वटकन कसं लावलं नाही म्हणलं रुसले. तुमच्याकडे लावतात का नाही ताटाला वटकन? जेवायला बसले, काय लावलं नाही, आणि किती लावलं असतं लावून बरं? 1000 धरा, आणि ह्याला मिळाले किती? लाखो रुपये मिळाले. पण ही जे नवरदेव रुसलं ना, त्याचं कारण सांगू का तुम्ही? ह्या बहिणीलाही नंबरी असतात. असं मोठाले डोळे करतात. जेवू नको दादा, जेवू नको. काय झालं? जेव दे ना. ती तिकून म्हणाली. कोण? बायको. बायको म्हणाली जेवा ना. ते म्हणला बहीण, मोठ्या डोळे करायली. ती म्हणली, ती म्हणला माझी इच्छा नाही ग. पण ही आता बहिणी लगेच ओळखू त्यात. बहिणी लगेच, योगादाजीची बहीण तेव्हाच ओळखली मी. कुठे गेली कोणाला तेव्हा? आता तुम्हाला ओळखू येईना आता. ती दिसणं बी झाली आता. बहिणी कशा ओळखू येतात माहितीये का? लय रुबाब गाजवी त्यात. लगेच ओळखू येते बहीण मला. कसं ओळखू आली माहिती काय? मी तिथं आल्या हे नवरा बायको पूजा करू लागली, बहीण उभा राहिलेला. असं कर, तसं करते तसं ते धुई की पाय, ते पायाला गंत लावते. मी म्हणलं ओळखू अलीकडे ही बहीणच आहे म्हणलं. बायकोचा योगादाजीच्या पुढे बोलायचा काय मेळ आहे येड्यावाने. नागादाजी, योगा कुठं म्हणलं मी? नागुदाजीच म्हणलं की मी. योगादाजी आले बघा. मला वयामानानं वय हो. नागुदाजीनं काय मजा लय. नागुदाजीची बायको म्हणायची असं कर आणि तसं कर. ती बहीण कोण्या गावात दिलेली? तुम्हाला माहितच नाही? 4 नाही माझ्या ओळखीची की आता दिवा लावित येलेली अंतरगावची. धुई ते पाय धुई, सॉक्स आहेत ये, लाव पाणी जरास. काय होत नाही, भिजू तिचे पाय, भिजू ते पाय. मी तिला बनल्या म्हणलं तू त्याच्या माईला आहे म्हणलं. नागुदाजी ही बहीण, हा बहीणच आहे म्हणलं. या बहिणी रुसायची इच्छा नसती हो नवरदेवाची. नागुदाजी इमानदारीनं रुसणार नव्हतं. जेवू नको बरं दादा. हा हीच संधी असते. जाऊ दे आता. पण तुम्हाला उगा थोडं काहीतरी मटेरियल टाकावं म्हणून टाकलं. की अभंग ह्या मटेरियलचा नाही. विठाला विठाला अभंग की नाही, हसायचं नाहीच आहे, रडायचं आहे. पण हे काळटे यायचे नाहीत कीर्तनाला. मग जरा असं कोत्रीम टाकावं लागतं.
फोडणी थोडी गरज नाही. हे लेकरं यायलेत पण ह्याच्याकरता करावं लागतं, नाही तर माझ्या स्वभावातच नाही आहे ते. पण एक भूमिका सांगतो तुम्हाला, रुसायच्या फुगायच्या आता ह्या ज्या होत्या ना प्रथा रूढी परंपरा गेल्या हो. बायकाच मिळणं तर काय रुसता मिळाल्यात का? ते रुसणं फुगणं आलं रे. एका गावामध्ये 1.5 तास लग्न लेट लागलं. 1.5 तास. मी उशिरा गेलतो. मला वाटलं भेट देऊन जाऊ. महाराज बरं झालं आल्याकडे म्हणले. तर काय लग्नच लागलं नाही. म्हणलं कसं काय? इन रुसली म्हणली. म्हणलं आता माझ्याच ओळखीची होती ती, आंतरगावची नव्हती पण माझ्याच ओळखीची होती. काय झालं महाराज आता तुमचंच ऐकन बा. झालंय काय? तिला नावच घातलं नाही म्हणले. मी म्हणलं हौद आहे का जवळ? येड्या बाया. आणि रुसली कशामुळे माहिती आहे? फक्त 300 रुपयाच्या लुगड्यामुळं. कशामुळं? फक्त 300 रुपयाच्या लुगड्यामुळं. इमानदारीनं मुळाची साडी आणि मुळाचं लुगडं डुकरं धराय नाही तर काय हो? मुळाची साडी आणि मुळाचं लुगडं कशाला आहे? एक तर डुकरं धराय ना तर लेकराची बाळती त्याच्यावरच कारभार करते ते दम धरून. काळं लुगडं असलं तरी त्याला पिवळा रंग देते. नाही समजलं का? काय त्या 300 रुपयामुळे बाया रुसत्यात मला हेच कळत नाही. इमानदारीनं सांगू का, भाऊभाऊकीचे लोक आणि घरचे लोक लग्न सुखानं लागू देणं हो मराठ्याची. दुसऱ्याला काय आला म्हणून म्हणजे आपल्यात आपलं जमत आहे खेळ. दुसरे म्हणते आमच्या कायला घातलं. काहीच नाही. चुलत भाऊ, मावस भाऊ, आत्याचा नवरा, ज्येष्ठ जावाय. ज्येष्ठ जावाय तर त्याचं चलनं बघितलं का मला लय हसू येत. ज्येष्ठ जावायच. मी बी ज्येष्ठ जावायचंय. आपण तसं नव्हतं भाऊ. अरे हर काढायचे राहिले की रे. विठाला विठाला राघव इकडे. हे एक आमचा लय वाघ आहे हो. शिवानंद शास्त्रीचा वाघ आहे. यानं इतक्या कमी वयामध्ये इतकं काम मोठं केलंय. देश विदेशामध्ये पूज्यनीय मुरारी बापू यांच्या कथा होतात आणि त्या कथेमध्ये यानं इतकं गोड महाराष्ट्राचं नाव केलंय. कोणाचं नाव केलं? विठाला विठाला उगा 10-5 लेकरं होण्यापेक्षा का एकच लेकरू असं द्यावं द्यावं. एकच. इतकं त्याचं वय लहान आहे. एकच कथेमध्ये त्याने बापूचं मन जिंकलंय हो. एकच कथेत इतकं ते त्याला म्हणजे कृपा झाली. मी 10 वर्षापासून मागं फिरायलो बापूच्या आणि यानं एकाच महिन्यात जिंकले. एकाच महिन्यात. मला अभिमान वाटला, खूप अभिमान वाटला. माझी छाती फुगली. आम्ही नवरा बायको इतके रडलोत ह्याची हे ऐकून, याचा दोहा ऐकून. माझ्यापेक्षा बायको रडली. काय करायचं म्हणली उताडा. झालं तर एकच असं व्हावं. विठाला 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 मानवी जीवन मला मांडायचं आहे. मला संतांचं जीवन मांडायचं आहे. हे जे रुसवे फुगवे सांगायला आलेलो नाही आहे मी. आपल्या रुसण्याला काही तथ्य नाहीत. आपले तथ्यहीन रुसणे आहेत. मला काही लोकांच्या जीवनातली तथ्य, काही जीवनातलं सार्थकतेचं रुसणं आपल्या समोर मांडायचं आहे. विठाला रुसतय कधी माणूस रुसतय कधी? का ज्ञानोबा रे रुसले? ज्ञानोबा याला समज नव्हती का? ज्ञानोबा अज्ञानी होते का? लहान होते का? बालक होते का? परिपक्व दशेला गेलेले ज्ञानोबा रुसले का? रुसायचं कारण आहे जेव्हा माणसावर एखादा अत्याचार इतका टोकाला जातो
त्यावेळेस माणूस रुसतो, नाराज होतो, समाज सोडून दूर जातो, स्थलांतर करतो. विठाला 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 नाराज माणसं स्थलांतर करतात, शहाणी माणसं दूर जातात, तोंडाला लागत नाहीत कोणाच्या. कशाला महाराज खरं सांगू का, भगवान श्रीकृष्ण उत्तर प्रदेश मधले द्वारकेमध्ये कसं काय गेले? द्वारकेमध्ये जाण्याचं कारण काय? महाराज नाराज होते देव का? 17 वेळेस जरासंधानं 1,00,000 माणसं घेऊन श्रीकृष्णावर, मथुरेवर, वृंदावनावर, गोकुळावर आक्रमण केलं होतं. किती वर्ष? किती वर्ष? 17 वेळेस. आणि 1,00,000 माणसं घेऊन यायचं अफगाणिस्तानची. अफगाणिस्तानचा होता जरासंध. 1,00,000. त्या पांडवाचे हाल, कौरवाचे हाल, यादवाचे हाल. लढल तरी माणूस किती वेळेस, किती माणसं घेऊन यायचा? सरते शेवटी जरासंधाचा वध झाला तरी त्याच्या भावकीचे गप बसले नाहीत. त्यात जरासंधाचा बदला घेण्याकरता पुन्हा लाखानं लोंढा घेऊन यायचे. कंटाळून भगवान श्रीकृष्ण नाराज होऊन, रुसून, शिनून, थकून, व्यथित होऊन गोकुळातून, मथुरेतून, वृंदावनातून निघून द्वारकेला गेले. 1000 किलोमीटर स्थलांतर केलं. 1000 किलोमीटर, 1000 किलोमीटर लांब गेले कृष्ण. मोठी माणसं जर दूर जात आहेत, समजायचं मनाच्या विरोधात झाले त्यांच्या. विठाला 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 विठाला. आणि म्हणून हे जे रुसणं फुगवं आहे ना, ज्ञानोबारायाच्या रुसायचं काय कारण आहे? ज्ञानोबारायानं ज्या समाजाकरता अवतार घेतला त्या समाजानं ज्ञानोबारायाला फार त्रास दिला हो. संन्याशाचे कार्टे म्हणून गावात प्रवेश येऊ दिला नाही, पानवट्यावर पाणी भरू दिलं नाही, गावात भिक्षा मागू दिली नाही. दिलीच कोणी भिक्षा तर ती खाऊ दिली नाही. पीठ वाढलं पीठ. विसोबा सावकारानं घोड्यावर बसल्या बसल्या पाहिलं संन्याशाच्या कार्ट्यानं सकाळी सकाळी तोंड दाखवायला आलाय का म्हणून खेटरा सकट ज्ञानोबारायाच्या छातीमध्ये लात मारली. ज्ञानोबाराय खाली कोसळले. काका का असं करता? आरतुर नाही, आदरानं. इतकं आदरानं बोलल्यावर सुद्धा त्या विसोबा सावकारानं खाली सांडलेली भिक्षा ज्ञानोबाराय पुन्हा मुठीनं भरून घेऊ लागली. चिमुकल्या मुठीनं खाली उतरून त्या विसोबा सावकारानं खेटरानं ती पीठ मातीत कालविलं. काय ज्ञानोबारायचा जीव म्हणला असेल? ज्या समाजाकरता आम्ही अवतार धारण केलाय, यांचा उद्धार व्हावा म्हणून आम्ही अवतार लावलो, आणि ते जर आमचा असा छळ करत असतील तर सहन तरी कुठपर्यंत करायचं? विठाला 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 किती त्रास तरी किती देण्याची हद्द असते हो, आणि सहन करायची बी हद्द असते. तसं ज्ञानोबारानं खूप वेळा सहन केलं होतं बरं. अनेक वेळा त्या विसोबा सावकारानं छोटे छोटे लेकर लावून ब्राह्मणाचे ज्ञानोबाराला मारलं होतं. गुडघे फुटलेले, कोपरे फुटलेले, डोकं फुटलेलं. मुक्ताबाई म्हणली, दादा पडलात काय? लागलंय तुम्हाला? तुमची झोळी फाटली आहे, तुमची वस्त्र फाटली आहेत. मुक्ते नदीमध्ये पडलो. दादा पडल्यावर एवढं लागत नाही, जाऊ दे ना मुक्ते. माझी बहीण गेल्यावर तिला कळल मला हे मारलेलं आहे म्हणून दिवस मावळल्यावर नाथ महाराज सिद्ध ज्ञानोबाराय सिद्ध भेटत आले. का? दिवसा कळल ना भावंडाला. दिवस मावळल्यावर ज्ञानोबाराय सिद्ध भेटत आले. आणि त्या लागलेल्या जखमा तरीही उजेडामध्ये दिव्याच्या प्रकाशात मुक्ताबाईनं बघितल्या होत्या. दादा खरं सांगा ना काय झालं? मुक्ते काय नाही, थोडं खरचटलंय, पडलो. ही सहनशीलता आहे. विठाला विठाला विठाला. 1000 वेळेस मुक्ताबाईनं ज्ञानोबारायला पाहिलंय सहन करताना. मोरारी बापून साधूची एक इतकी गोड व्याख्या केली एकाच शब्दात आहे कृष्णा. जो सहन करे वो साधू आहे. शब्दच किती आहे? किती आहे? जो सहन करे वो साधू आहे. जो सहन करतो तो साधू आहे. संत तोची टाळी वाजवा. जाना जगी संत तोची जाना जगी. शाबाश शाबाश शाबाश. संत तोची संत तोची जाना जगी संत तो
जगी तोची जाणार जगी संत तोची जाणार जगी दया क्षमा ज्याचे अंगी दया क्षमा दया क्षमा ज्याचे अंगी दया 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 क्षमा ज्याचे अंगी संत तुझे जाना जगी संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी. साधूचे लक्षण, साधूची व्याख्याच अशी आहे. सहनशीलता हा त्यांचा दागिना आहे, त्यांचे आभूषण आहेत. बरं, सहनशीलतेचा कळसच असते हो. गोड प्रसंग सांगतो एकदा तुम्हाला. एका खेड्यामधून गौतम बुद्ध आपल्या शिष्यासमवेत, शेकडो शिष्य आहेत, दुसऱ्या गावाला जाऊ लागले. त्या खेड्याचा काही संबंध नव्हता, पण त्या गावातली माणसं एकत्र आले आणि पुढे मग गौतम बुद्धाला अडवलं. महाराज, आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे. महाराज म्हणजे काय हरकत आहे, करा ना. कशाचा सत्कार केला तर माहिती आहे का? चप्पलचे हार घातले गौतम बुद्धाला. कशाचे हार घातले? फाटक्या चप्पलचे हार घातले. आणि फाटक्या चप्पलचे हार असे स्वीकारले गौतम बुद्धांनी जसं काही फुलाचे गुलाबाचेच हार आहेत. त्या हारानंतर सुद्धा चेहऱ्यावर काय होती? स्माइल. स्माइल. हसले. येऊ चप्पल घातलेले, येऊ मी, झालं तुमचं. निघाले. सोबतचे शिष्य होते ना, ते ना अशा बायावरी केलत्याच. गौतम बुद्धाने असे डोळे मोठाले केले. स्थिर. परीक्षा आहे आपली, परीक्षा आहे. थोड्या अंतरावर गेल्यावर ते शिष्य म्हणले, महाराज तुमचं हे पटलं नाही आम्हाला, तुम्ही का प्रतिकार केला नाही, का चप्पलचे हार घालू दिले? अहो म्हटले, कसं आहे, तो तुमचा समज आहे, तुम्ही त्याला प्रतिकार करायला पाहिजे. माझा स्वभाव आहे प्रतिकार नाही करायचा. आणि खरं सांगू का, त्यांचा उपकार झालाय. आपल्या इतक्या लोकांना चप्पल घ्यायची असते तर किती पैसे लागले असते. म्हणजे त्यांनी चप्पल घेऊन दिलेत आपल्याला. ते असं करायचं, म्हणजे निगेटिव्ह थिंकिंग मधून पॉझिटिव्ह काढायचं माणसाला, नकारात्मकतून सकारात्मक. निघाले पुढं. पुढचे गाव म्हणले, महाराज उभा राहा, का आम्हाला तुम्हाला बोलायचं. चावडीवरच बोलवलं. 100 शिव्या दिल्या गौतम बुद्धाला. 100 शिव्या देईपर्यंत 100 लोकांकडं हसतच बघू लागले गौतम बुद्ध. स्माइल. चेहऱ्यावरची अखंड प्रसन्नता. हसतच. शिनले शिव्या देणारे थकले. तुमचं बोलणं झालं असेल, येऊ मी. कोणाला म्हणले? त्या गावकऱ्याला. तुमचं बोलणं जर झालं असेल तर येऊ का मी? अहो आम्ही बोलत नाही म्हणे, तुम्हाला शिव्या देतोय. तुम्ही दिल्या म्हणले, पण मी घेतल्याच नाही ना. काय केले नाहीत मी? देणं तुमचं काम आहे, पण मी तुम्ही दिलेल्या शिव्या काय केल्या नाहीत, घेतल्याच नाही. याला म्हणतात सहनशीलता. विठाल विठाल भूमिका मांडू का मी तुम्हाला? खरं सांगू का, या अभंग घेण्याचं एकच कारण काय, आता या काळाला माणसाच्या सगळ्या गोष्टीत वाढ होत चाललेली आहे, उत्पन्नात, सगळ्या गोष्टीत. मग सहनशीलताच ढासळत चालली हो. माणसं इतके गरम डोक्याचे झालेत. सप्त्यात जर एखादं माणूस म्हणलं ना, सप्ताह होऊ दे म्हणाले. आणि काय म्हणलंय ते, अरे वाढणारे पोरो काय बघायलेत, एवढाच शब्द वापरला. काय याच्यात चुकीचं आहे? लय सोयऱ्या देखत अपमान केला हो म्हणला. पण आता कसं आहे, सप्ताह आहे म्हणला, फक्त सप्ताह होऊ द्या.
अहो एका कीर्तनकारला तर फक्त एका बसलेल्या माणसानं कीर्तनकार फक्त त्याला म्हणले नीट बसा. काय म्हणले? नीट बस सुद्धा म्हणले नाही दाजी. काय म्हणले? नीट बसा. काय चुकलं त्याच? महाराज अभंगाव बोला म्हणला. ते महाराज म्हणले बाबा जय विठ्ठल. इतकं तुला लागलं काय? काय चुकलं व नीट बसा म्हणलं तर. उठलं बघायले यजमान कोण आहे. महाराजाकडे बघत ना. महाराजांना आणलंय कोण त्याची बघायला म्हणलं. महाराजांनी तुला काय केलंय? नीट बसा. इतक्या लोकांच्या देखत मी कसाय बसू? काय भाषा झाली. सहनच होईना. एक शब्द बोलू का तुम्हाला? आता हे जे म्हातारी माणसं आहेत ना, आपली वाडवडील आहेत ना, इतके टेन्शन मध्ये आहेत. त्यांचा एखादा शब्द जर जोरात गेला, ओरानं काय करता काय करून घेतलं तर काय करावं म्हणून जीवाला खाऊ खाऊ घ्यायली ती. एक शब्द सुद्धा बोलायची हिंमत होईना त्याला लेकरायला. का? त्यानं जीव दिला तर काय करावं म्हणून. माणसं मरुमरू जगायलीत. मरुमरू. एक शब्द सुद्धा जोरात बोलणं. आपल्या बापानं तर आपल्याला थापडशिवाय बोललाच नाही. आपल्याला कसं बोलला आपला बाप? थोबाडीत देऊनच बोलला. तुम्ही आता फक्त थोबाडीत देऊन बघा एखादी. महाराज सहनच होईना लेकरायला. सहनशीलता कमी होत चालली आहे समाजाची. एक शब्द बोलू का तुम्हाला? विवाहितेचा आत्महत्या होणारा देश आपलाच आहे भारत देश. दुसरीकडे विवाहितेच्या इतक्या आत्महत्या होत नाहीत. या विवाहितेच्या आत्महत्याचं कारण काय? सहनच होईना पोरीला दुःख. एक शब्द सासू वाकडं बोलली, केलीच आत्महत्या. आत्महत्या केली की सासू अटक, सासरा अटक, आंतरगाव ननंदा अटक, जावई अटक, पुरीच अटक. काय झालं? झालं काय? इतक्याच गोष्टीमुळे पोरी आत्महत्या करायला. आत्महत्येचं कारण तरी काय? एक शब्द फक्त सासू म्हणली, अगं नीट चपात्या कर की. एवढा शब्द बोलली होती. काय म्हणली फक्त? अरे चपाती कच्ची आहे, नीट भाज ना. गेली की डायरेक्टच भाजूनच घेतलं. चपाती भाजलीच नाही. राखेलच टाकलं अंगा. दाजी हसलं भाऊ. चपाती भाजलीच नाही, तीच जळाली म्हण. तर कशी झाली? जळाली. काय म्हणली होती सासू? काय म्हणली होती? चपाती भाजली नाही. मलाच कशी म्हणली? म्हणली गेली भाजूनच. काय करावं आता तुम्हाला? आबा बाबा आले बाबा. मग ते प्रदेशाध्यक्ष, विवाहितेची आत्महत्या झालं म्हणून महिला प्रदेशाध्यक्ष, जिल्हा परिषदच्या अध्यक्ष, त्याला तर मग भांडवलच गौसल. गरर पोलीसच्या गाड्या. सासरवाडीचे तर ती बाबा 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 2 टेम्पो घेऊन काठ्या. तिची डेड बॉडी आम्ही ताब्यात घेणार नाहीत. पहिला जावई पुढे आणा. त्याला काय करा? आम्ही त्याच्या सरणात, तिच्या सरणात त्याला जाळू, तरच आम्ही निघू. ही भाषा कोणाची आहे? अरे तुझ्या पोरीला म्हणलंय तरी कोण काय? फक्त काय भाजली नाही. तिनं काय केलं? बाकीचे बोल नका. दादीला बोल. तिने काय करून घेतलं? गेली भाज. विठ्ठला थोडे सण होईन हो. थोडे सण होईन. थोडे. आता हे ज्या वारकरी शिक्षण संस्था आहेत, लय टेन्शन मध्ये येते. तुम्हाला वाटायला काय लय टेन्शन मध्ये आहेत? एखाद्या पोराला एक बोल नीट नाही आला म्हणून माणूस ते गुरुजी म्हणल्यावर शिक्षा देणारच ना. छडी लागे छमछ आणि विद्या ही मारलंच का म्हणून संस्थेतले विद्यार्थी पळू जाते. यायला इतके बोलतेत ते पालक. महाराज हे म्हणून सहन केलंय. ज्ञानेश्वर महाराजांना ताकद दिली यायला सहन करायची. ताकद दिली. सहनच करू शकत नाही दुसरा. तुम्ही सहनच करू शकत नाही. सहनशीलता संपलेली आहे सध्या समाजाची. आणि मला दुसरं काही सांगायचं नाही. आजचा विषयच माझा एवढा आहे. बाकी तुमचं काही वाढवायला आलेलं नाही मी.
तुमची फक्त ऊर्जा वाढवायला आलो, सहनशीलता वाढवायची मला. विठाल विठाल सहनशीलता वाढवली पाहिजे आपली, सहन केलं पाहिजे. काय देश आहे बघा ना, अहिंसावादी लोक होते आपल्या देशातले, हिंसक लोक नव्हते. एका गालात मारलं तर दुसरा गाल पुढं करणारं आपलं राष्ट्र आहे. का? अहिंसा. हिंसा करणारं राष्ट्रच नाही. इतकी ताकद आपल्या देशाची सहनशीलतेची असून आपली पुढची पिढी कशी झाली बघा. एक जर तेडा शब्द घरचा माणूस बोलला तर माणसं, ते घरचे लेकर महिना महिना बोलणार बापाला. माय म्हणली काय करायचं, बोल की द्यायला, तोंड बघत नसतो म्हणला मी. काय म्हणलाय बाप, काय खाताल रे, काम फम करा की जरा, एवढंच म्हणलं. मथार म्हणाले ते, मथार त्या दिवसापासून बाप म्हणीच ना, काय म्हणाले, हो मथार म्हणाले. अरे केलं तरी काय तुला त्यानं, म्हणलं तरी काय, किती दिवस आयत खाणारच बापाच्या जीवावर, बघ जरा स्वतःच्या जीवावर बघ. लग्नाला आलास काय म्हणून मुलगी देते लोक तुला, एवढंच बोललंय. तोंडाकडेच बघ ना बापाच्या, चुलत्याच्या घरी जेवायले. ही असली रागीट जी लोक झालीत ना, हा राग जोपर्यंत समाजातला कमी होत नाही तोपर्यंत समाज सुखी होत नाही. विठाल विठाल सहनशीलता किती असावी, सहनशीलतेचा कळस आहे हो. किती लोकांना सहन केले बघा. आपल्या साधू संतांनी समाजामध्ये एकच शिकवण दिली, सहन केलं पाहिजे. मारायला ताकद लागत नाही, माफ करायला ताकद लागती. विठाल विठाल हो. आणि म्हणून ज्ञानोबारायानं सहन तर एवढं केलेलं, आयुष्य केलं सहन करण्यात हो. ज्याची लायकी नाही त्या लोकांनी ज्ञानोबारायला छळलं, तरीही एके दिवशी कळस म्हणून ज्ञानोबाराय म्हणले मला आता नकोच. गेले सिद्धबेटामध्ये, झोपडी होती, त्या झोपडीचं दार लावून बसले. ज्ञानोबाराय बाहेर यायला तयारच नाही. आणि मग मुक्ताबाई गेली आणि पाठीवर त्या दारावर अशी थाप मारली. दादा दादा म्हणलं तरी दादा बोलायला तयार नाहीत. ज्ञानोबाराय रुसले होते. रुसलेलं मनुष्य बोलत नाही, त्याच्या जवळच जावं लागते. आणि जर अति जवळचं माणूस असेल तर त्या रुसलेल्या माणसाचा बांध फुटतो. इतकं धाय मोकलून रडतंय ते माणूस, आणि मग त्याला जवळ घेणारा पाहिजे त्या टायमाला. ज्ञानोबाला एक शब्द बोलायला तयार नाहीत. आणि मग मुक्ताबाई दादा म्हणून समजूत घालते, आणि मुक्ताबाई त्यावेळेस घातलेली जी समजूत आहे ते आपलं पहिलं. मनाचा योगी पावन
पावन मनाचा साहे अपराध जनाचा. कसं आहे सांगू का तुम्हाला, ज्ञानोबाराय रुसलेले आहेत हे मला मान्य आहे, पण मुक्ताबाईनं समजूत घालावं. काय वाटतंय तुम्हाला? समजूत घालणारा आणि रुसणारा या दोन्हीत जर तुलना केली ना, रुसणारा लहान असतो आणि समजूत घालणारा कसा असतो? मोठा असतो. आता कोण मोठं याच्या बहीण भावातलं? ज्ञानोबारायच मोठी. समजून कसं काय घातलं? एक गोष्ट बोलू का तुम्हाला, समजूत बिमजूत घालणं वगैरे काही नाही. मग मुक्ताबाईला समाजामध्ये आणण्याकरता, मुक्ताबाईचं ज्ञान समाजामध्ये येण्याकरता, मुक्ताबाई समाजाला कळण्याकरता, मुक्ताबाईची परीक्षा घेण्याकरता ज्ञानोबारायाने ही लीला केलेली की मुक्तीचा परमार्थ कुठून आलाय बघावं. मुक्ताबाईची तपासणी आहे की मुक्ता किती मोठी झाली. मुक्ताबाई म्हणते, दादा तुम्हाला असं बरं वाटणार नाही. अजून एक गोष्ट बोलू का तुम्हाला, रुसले बी असतील, समजूनही सांगितलं असेल. एक गोष्ट आम्ही तुम्हाला अशी सांगेन, माणसाची सहनशीलता जर तपासली आणि स्त्रीची सहनशीलता तपासली तर माणसापेक्षा स्त्री 10 पटीनं जास्त सहन करते. का तर त्या स्त्रीला सहनशीलता ही जी ऊर्जा आहे ही पृथ्वीने दिलेली आहे. अजूनही बघा तुम्ही, अपघात झाला ना, अपघात कुठेही बी लक्षात घ्यायचं, अपघात झाला, पुरुष लवकर जितक्या जीव सोडून देते तितक्या लवकर स्त्री सोडून देत नाही. कुठे बी तुम्ही तपासा, तुम्ही कुठे बघा, जास्त कोण जीव लवकर सोडून देते? पुरुष. स्त्री देत नाही. का? स्त्रीला एवढं देवानं एनर्जी दिलेली आहे, इतकी शक्ती दिलेली आहे का बाळांतपणामध्ये तिला ज्या वेदना होतात ना, त्या वेदना असाही हे वेदना असतात. दुसरा जन्म होते तिचा, दुसरा जन्म. बाळांतपणाच्या स्त्रीच्या वेदना जर पुरुषाला दिल्या म्हण तर अर्ध्या वेदनेमध्येच पुरुष जीव सोडून देतोय. इतकी पुरुष स्त्री का आहे? बलवान आहे. कार्येषु मंत्री करणेषु दासी, भोजेषु माता शयनेषु रंबा, धर्मानुकूला क्षमया धरित्री, षड्गुण यत द्विपती व्रतानाम. स्त्रीचा एक सर्वात मोठा गुण आहे क्षमया धरित्री. ही जी धरित्री माता आहे ना, ही पृथ्वी आहे ना, स्त्रीला गुण देते कोणता? सहनशीलतेचा. विठाला विठालम अजून एक गोष्ट बोलू का तुम्हाला, शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात ना, त्या शेतकऱ्याच्या आत्महत्या कोणी माणूस येऊन रोखू शकत नाही. पण एक तुम्हाला लिहून देतो मी इथं जाहीरपणे बॉन्डवर, त्या शेतकऱ्याची आत्महत्या त्याची बायको रोखू शकते, पण 100% रोखू शकते. का? तिनं खंबीर उभं राहायला पाहिजे त्यानं त्या काळात. शेतकरी आत्महत्या का करतो? त्याच्या जीवनामध्ये काही संकट आले, संकटानं गाठलं, दुष्काळ गाठला, कर्जानं गाठलं, त्यावेळेला तो पुरुष एकटा पडू नये, स्त्रीनं असं खंबीर त्याच्या मागे उभा राहायला पाहिजे. स्त्री ज्या पुरुषाच्या मागे खंबीर उभे राहिली का माणूस खचतच नाही. आत्महत्या का होतात माहिती का? कर्ज झालं की हळूहळू मोठं पोरग कारभार घेते. मोठ्या मुलानं कारभार घेतला की ते फक्त कारभारच घेतंय का बापानं केलेलं कर्जही घेते? काय घेते? फक्त कारभार घेते. आणि ते मग ते सावकार ती बँक चक्रा मारू लागल्यावर ती आईला म्हणते, माय बापान काय खरकट करून ठेवले, लोक तोंड काढू देण्यात बाहेर. त्यावेळेस त्या माईनं पदर खोसून पुढे येऊन जर म्हणली असते, मूर्खा काय खरकट करून ठेवले रे, पाईपलाईन केली 3 लाख रुपये लागले, विहीर पाडली 3 लाख रुपये लागले, लेकीचं लग्न केलं 3 लाख रुपये, 9 लाख रुपये कर्ज, त्याच्यातला 1 रुपया सुद्धा त्यांनी खाल्लेला नाही. अर्ध्या पोटानं उपवाशी राहून बरबडीन हुलगेन तरवटा खाऊन तुझा बाप जगलेला आहे. अंगाला भोकाडा पडलेली बनेल घातलेली आहे. तुला नवीन ड्रेस आणलेला आहे, माझ्या वाघाला नवे कपडे पाहिजे म्हणून. चप्पल नाही त्याला, चप्पल घासलेली आहे. तुटके चप्पल शिव चांभारातले घातलेले. त्यानं नवीन चप्पल घेता येत नव्हती त्याला, शोरूम मधली आवडत नव्हती त्याला, घेता आली नसती. काय खरकट केलं रे. अशी जर माय म्हणली असती, ईदभर मास वाढत होतं बापाच. पण ती आवला तसं म्हणत नाही ना. काय म्हणते माहितीये का? अरे बाळू, हे असंच आहे पहिल्यापासून पालथ्या पायाचं रे.
मी म्हणून त्याच्या संग संसार केली, माझ्या जागेवर जर दुसरी असती तर गेली असती. असं म्हणल्यावर त्या दिवशी त्या बापाचा, महाराज काय जीव झाला म्हणताल कासावीस. पांडुरंगा किती केलं रे मी ह्या परिवाराकरता. काय माझ्यावर वेळ आणली ना. फक्त त्याला एकच दिसतंय, फक्त लिंबाचं झाड आणि दोरी. त्याला काही दिसत नाही. जगायचेच कशा करता. आत्महत्या होत असताना त्याला कारणीभूत केवळ कर्ज नाही आहे, कारणीभूत स्त्री आहे. विठाला विठाला ज्या पुरुषाच्या पाठीमाग स्त्री खंबीर उभा राहिली ते माणूस खचतच नाही. 50,000 रुपयामुळे माणसं तोंड काढू देत नाहीत. नाराज झालेला नवरा पाहिल्यावर अर्धी भाकर कमी झालेली बघितली. तुम्हाला देवाची शपथ आहे म्हणली, खरं सांगा काय झाले. काय झालंय म्हणल्यावर त्याचे डबडब डोळ्यानं पाणी भरलं. पाण्यानं डोळे भरलेले बघितल्यावर तुम्हाला मै शपथ आहे म्हणली, रडू नका. काय झाले, रडू नका. काय झाले, तुम्हाला मै शपथ आहे, रडू नका. काय झाले, अगं काय करावं, माणसं तोंड काढू देत. म्हणलं की 50,000 रुपयामुळे. 50च आहेत ना. मी बघते कोणाची म्हणली, फलानीच. खा भाकर, तुम्हाला मै शपथ आहे. तिनं खायला खाऊ घातली भाकर. सकाळी उठले की त्याच्या अवकाराच्या घरी, होय नवरा मारायचा आहे का म्हणली. मग 50च टिकले आहेत ना तुझ्या, हे घे मंगळसूत्र. मंगळसूत्र तोडून फेकलं त्याच्या अंगावर. 50च टिकल्यामुळे माझा नवरा गमवायचा आहे का, माझं कुंकू पुसायचंय का तुला. ते सावकार म्हणला, आत्या हे मंगळसूत्र घेऊन जा. राहू दे म्हणले तुला. नवरा गिळल्यावर ह्याला काय करू, नवराच गेल्यावर ह्याला काय करू म्हणल्यावर ते म्हणलं मंगळसूत्र घेऊन जा. तुमचे जेव्हा पैसे येतील तेव्हा द्या, मी तुमच्या दारालाच येणार नाही. नवरा वाचवायची ताकद आहे तुमच्यामध्ये. ज्या कुटुंबामध्ये स्त्री खंबीर उभी राहते, एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे कोणाचा हात आहे, स्त्रीचा हात आहे. स्त्रीची जी शक्ती पुरुषाला प्रदान करते, स्त्रीच्या शक्तीनं पुरुष किती मोठे कामं करू शकतो, कितीही उंच भरारी घेऊ शकतो. तसं स्त्री ही शक्ती प्रदान आहे, शक्तीचं रूप आहे. आणि ती काय सामान्य स्त्री नाही. आदिशक्ती मुक्ताबाई, 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 आदिशक्ती मुक्ताबाई. दासी जनी लागे पाये, दासी जनी लागे पाये, आदिशक्ती मुक्ताबाई, ब्रह्मा विष्णूचा अवतार, दासी जनी लागे पाये, दासी जनी लागे पाये. महाविष्णूचा अवतार, आदिशक्ती मुक्ताबाई. मुक्ताबाई शक्तीचा अवतार आहे. ती समोर येली आणि ती समोर येऊन दादा म्हणते, तुम्ही तसं करू नका. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. दादा तुम्ही मोठे आहात, तुम्ही योगी आहात, तुमचं मन मोठं पाहिजे. अशा छोट्या छोट्या गोष्टीनं तुम्हाला नाराज होऊन कसं जमल, तुम्हाला रुसाय फुगायला कसं जमल. तुम्ही अवतार धारण केलेला आहे. स्त्री बहिणीच्या रूपात, स्त्री पत्नीच्या रूपात, स्त्री आईच्या रूपात, स्त्री मुलीच्या रूपात. ज्या ज्या कुटुंबामध्ये खंबीर उभी राहते ते कुटुंब खचत नाही. कोण्याही रूपात तिनं उभं राहायला पाहिजे, कोणत्याही रूपात तिनं उभं राहायला पाहिजे आणि ती कुटुंब सावरायला पाहिजे. तसं आज ज्ञानोबारायाचं कुटुंब उद्ध्वस्त झालं. आईवडिलांना आत्महत्या केल्या. आत्महत्या केल्यावर त्या कुटुंबाची आईही मुक्ताबाई झाली आणि वडीलही मुक्ताबाई झाली. दोन्ही रोल केले. मुक्ताबाईनं सांगितलं, दादा तसं करू नका, तुम्हाला माझी विनंती. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. तुम्हाला सहन केल्याशिवाय तुम्हाला हे कार्य करता येणार नाही. कारण का समाज सगळा सारखा नाही.
समाज सगळा सारखा असता तर तुम्ही अवतार कशाला धारण केला असता? काही दुष्ट प्रकारचे लोक आहेत त्यांना दुरुस्त करण्याकरता तर तुम्ही आलेला आहेत. विठाला विठालम विठाल. मग मुक्ताबाईने काही उदाहरणं दिलीत. म्हणजे दादा सहजगत्या एखाद्या माणसाची जीभ दाताखाली चेंगरली, काय झाली? जीभ दाताखाली चेंगरल्यावर जीभीचा दाह झाला म्हणून एक माणूस दवाखान्यात गेले आणि जीभच कापून टाकली. असं आहे का? जीभ दाताने चाविली कोणी 32 पाडिली. 32 दात कोणी पाडून टाकते का म्हणलं जीभ चावली म्हणून? नाही, सहन करतंय तेवढं. तसं तुम्हाला सहन करावं लागणार आहे. तुम्ही कोण आहात? तुम्ही कशा करता आलात? अशी मुक्ताबाईनं अशी भाग घातलेली ज्ञानोबरायाला. विठाला विठाला हो. म्हणून आजही ज्याही कुटुंबामध्ये ही सहनशीलता आहे ना, ते कुटुंब सुव्यवस्थित चालतात बघा. आणि ज्या लोकांची सहनशीलता नाही ते कुटुंब वाऱ्या करायला. वाऱ्या कशाच्या? कोर्टाच्या वाऱ्याच आहेत. नाही तेव्हा त्याला ते सहनच झालं नव्हतं. 4 एकर गेलं ते गेलं म्हणलं, ह्याची दाखवतोच. 4 एकर जाते आणि ह्याच्यानं काही दाखविणं होत नाही. संविधानाचं काय चालणार आहे? कोर्टाच्या पुढे काय चालणार आहे? काहीच नाही. कसल्या कसल्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे माणसं टोकाला जाते. तो टोकाला जाणं कमी झालं पाहिजे जरा. विठाला विठाला सहनशीलतेचं एक उदाहरण देतो तुम्हाला. खरं सांगतो तुम्हाला. एखादा विस्तू आहे, कोळसा आहे, काळ्या वावरात पडल्यावर काय होते? विस्तू जळून जाते. आणि तेच कोळसा वळीवर पडल्यावर वळी जळून जाते ना. तसं तुम्हाला वळी व्हायचं का काळं वावर व्हायचं हे आपण ठरवायचं. विठाला विठाला तृण नाही तेथे पडिला दावाग्नी जायतो विजोनी आपे आप. जिथं गवत नाही तिथं किती मोठा असा खवखवा हार पडला तर त्या गवत काळं रान ती विस्तूच विजून टाकते ना. गवत असेल तर त्याचं पेट घेतो. तसं आपण स्वतःला गवत समजायचंच नाही. आपण काय समजायचं? काळं रान, विस्तू विजून जातो. ज्याच्या जीवनामध्ये सहनशीलता आहे, ज्याला सहन करता येते ते माणसं मोठे होतात. बारकी इतके गडबड करतात, भरलेल्या घागरी हिसळतच नाहीत. कोणच्या घागरी हिसळत्यात? अर्ध्या घागरी हिसळतात आणि गाव आहेत त्या. विठाला विठाला आमन धपक्या श्रीमंत झालेली माणसं लगेच ओळखू येतात. गावात ओळखू येते. कशी ओळखू येतात? पंक्तीत फिरतावाळी लयच मोठ्यानं बोलतात. 2-3 अंगठ्या इकडं वाडा तिकडं वाडा. वा अरे तुरं बोलणार. एवढ्या माणसाला आवाजावर बोलणारच नाही. समजायचं हे अलीकडच आहे. जो खानदानी रईस है वो मिजाज रखते हैं नरम अपना. तुम्हारा लहजा बता रहा है तुम्हारी दौलत नई नई है. खानदानी लोक आहेत ना, बोलत नाहीत. हे जे नवे नवे श्रीमंत झालेत ना, अब्बा बाबा लग्नात तर लयच करतेत होते. अब्बा लग्नात लय मजा येते ते. लक्षात येतात हे अर्धी घागरे. भरलेल्या घागरी हिसळतच नाहीत, अर्ध्या घागरी हिसळतात. सहनशीलता माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. मोठे माणसं लय बारक वाळलं लय गडबड करते. असं जाडजूड माणूस गडबडच करीत नाही. दमखा म्हणताय जरा दमखा. ते सगळं अंगावर आले म्हणलं सगळं गाव दमका का मार खाचाय का? ते पुढी जात एका थापडतच पडले खाली. वाळलं दाजी एका थापडत पडलं. आणि हे बारक ह्याला 2 हे जाडजूड होतं त्याला 2 हाणल्या. जाऊ देवा मला काय करायचं राहू द्या. झालं का तुमचं? मग ती ऐकच ना. त्याने एकदाच नेली 10 माणसं. बारके गडबड करतात, मोठे गडबड करीत. सहनशीलता लय आवश्यक आहे, अत्यंत आवश्यक आहे. आपण जीवनामध्ये सहन केलं तेवढं आपल्याला सहन केल्यानंतर मोठं पण येते. किती माणसं मोठी असतात,
किती मोठे असतात माणसं, काय सांगा तुम्हाला, किती संयमी असतात. आता सध्या हिवाळी अधिवेशन चालू आहे दिल्लीला, मुंबईला, आपल्या ह्या नागपूरला जे सभापती असतात ना, त्या सभापतीकडे कधीतरी बघा जाण तुम्ही, असे गर्दा करतात बसलेले. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महाराज, कोणी कागदच फेकायले त्याच्या तोंडाव, काहीच व्हायले ते, कीप क्वाइट, सायलेंस. महोदय बैठो, बैठिए महोदय, बैठिए बैठिए, सुनो सुनो, बोलो आप बोलो. महाराज वो बात आप बोलो, आप इतका संयमी व्यक्ती असतो तो सभापती पदावरला, इतके गर्दा करतात बाकीचे कोल वाव 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 वाव, आणि ते माणूस नुसता असा ऐकते. माणूस विनाकारण मोठं होत नाही हो, ज्याला ऐकून घ्यायची सवय आहे तो माणूस मोठा होतो. विठाला विठाला आणि म्हणून जीवन हे सहनशीलतेचा आपला खरा भूमिकेचा विषय आहे. आणि म्हणून ज्ञानोबारायाने आम्हाला सहनशीलता शिकवण्याकरता मुक्ताबाईला पुढे केले. मुक्ताबाई तुमच्या आमच्या ज्ञानोबारायाच्या निमित्त करून आम्हाला समजून सांगते की तुम्ही गडबड करू नका. मन कसं असलं पाहिजे, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, सहन केलं पाहिजे. सहन करणारी माणसं मोठी होतात, विनाकारण माणसं मोठी होत नाहीत. आणि जर सहन होत नसेल तर तो मग माणूस तेवढा काही मोठा नाही. किती सहन केलं ज्ञानोबारायाने, आयुष्यभर सहन केलं. आणि मग ज्ञानोबारायाला बोलता बोलता मुक्ताबाई म्हणू लागली दुसऱ्या चरणामध्ये, विश्वरागे झाले बन्हे, विश्वरागे झाले बन्हे, टाळी वाजवा विश्वरागे झाले बन्हे, विश्वरागे झाले बन्हे, रागे झाले बनी, विश्वरागे झाले बनी, विश्वरागे झाले बनी, विश्वरागे झाले बनी, विश्वरागे झाले विश्वरागे झाले वनी, संती सुखे व्हावे पाणी. मग जग जर अग्नीसारखं अग्नीच्या ज्वाळासारखं जर झालं असेल तर संतांनी पाण्यासारखं व्हावं, पाणी व्हावं. संतांनी समाजाला शांत करावं. आता त्या अग्नीला शांत करण्याकरता जर त्याच्यामध्ये रॉकेल टाकलं तर शांत थोडं होणार आहे, रागानं राग थोडा शांत होणार आहे. त्याला शांतीनं जिंकावं लागेल ना. त्या रागाला शांतीशिवाय जिंकता येत नाही. म्हणून ही माणसं किती नरम होती, काय सांगा तुम्ही. किती अपराध केले लोकांना हो, तरी हे सहनच केले. किती साधू संतांची उदाहरणं सांगू मी तुम्हाला, करोडो सांगता येतील, करोडो. किती सहन केलं ह्यांनी, किती सहन केलं.
ज्ञानोबारायाने किती सहन केलं. एक गोष्ट सहन होईन आपल्याला, एक ज्यांनी जग शुद्धी होऊन जगाचं शुद्धीकरण करण्याकरता अवतार धारण केलाय ना, त्याला शुद्धीपत्रकाची गरज काय? बरं त्यानं केलंय तरी काय असं शुद्धीपत्रक आणायसारखं? त्यांची चूक तरी काय? विठ्ठलपंतांनी संन्यास दीक्षा घेतली आणि पुन्हा संसार केला, ही संतती झाली. लग्न तर पहिलंच झालेलं होतं ना, मग काय होतं थोडं अंतर पडलं तर लगेच तितक्यातूनच वाळीत टाकलं. तरी ज्ञानोबाराय म्हणले, तुम्ही जे द्याल, तुम्ही जे म्हणाल आम्ही ऐकू ना. पैठणला जाऊन शुद्धीपत्रक आणा. पैठणहून शुद्धीपत्रक आणलं तरी काही त्रास थोडा कमी झालाय? त्रास तर राहिलाच ना. साधूला त्रास दिलेले जे लोक आहेत ना, त्याला मी इमानदारीनं सांगतो, त्याचं कवाच चांगलं होत नाही. संताशी क्षोभवी कवण्याही प्रकारे, आणि त्याचे नव्हे बरे. महाराज तुम्हाला एक असं उदाहरण सांगेन, आता तुम्हाला काय सांगा, एक सांगतोच. विठाल विठाल जांभूळ बेट म्हणून आमच्याकडे एक बेट आहे, नाव ऐकले? गोदावरी गंगेच्या मध्ये, पालम तालुक्यामध्ये गोदावरीच्या मधोमध एक 30 एकराचं, आता ते 10-15 एकरावर आले, खसून गेलं. त्या जांभूळ बेटामध्ये या दिवसात सप्ताह चालतो. सायंकाळी आमच्याकडे रात्रभर कीर्तनाची परंपरा आहे, माहिती आहे तुम्हाला? रात्री 9ला कीर्तन सुरू झाली की सकाळी 6ला आरती होती त्याची. असे आमचे 275 कीर्तन आहेत मोतीराम महाराजांची. 365 दिवसापैकी 275 रात्र तशा चालतात. तुम्हाला माहितच नसेल ती, आता अशा चालतात. मला सकाळी 4ला जावं लागतं आता कीर्तनाला. 4 ते 6 त्याची आरती होती. रात्रभर कीर्तनातले विषय एकाच अभंगावर सगळे बोलावं लागतात. मग रात्रभर घेतलेलं प्रमाण घ्यायचं नाही, रात्रभर घेतलेली ओवी घ्यायची नाही, रात्रभर सांगितलेला दृष्टांत सांगायचं नाही. आणि जर घेतली तर बसलेले म्हणते तो हे तर सांगितलं, चेंज करून सांगावं लागते सर. असे 275 रात्र आहेत. त्या जांभूळ बेटामध्ये रात्रभर कीर्तनकारच आले नाही, 2घच जण, मोतीराम महाराज आणि मोठे महाराज, 2घच. मग आता आपल्या गुरुला थकलेलं वय हे, कशाला कीर्तन करू द्यायचं, मग मीच करतो म्हणली. 9:30 वाजता महाराजांना विना घेतला होता. रात्री 3:30 वाजता सकाळी कीर्तन केलं. ऐकायला फक्त 4 माणसं आणि मारुती. काळ जुना होता. 3:30 वाजले की मोतीराम महाराज म्हणले, मारुती आता बस झाले की मी करतो. बरं म्हणले बाबा. पुन्हा मोतीराम महाराजच्या कीर्तनात टाळ घेऊन उभा राहिला. टाळकरी कुठे? टाळकरीच नाहीत ना, उभा राहिले. 6 वाजता आरती झाली, थंडीचे दिवस. मोतीराम महाराज म्हणले, मारुती आपण दोघे थोडा आराम करू. बरं म्हणले बाबा. गुरु पुढच्या वट्ट्यावर झोपल्यावर गुरुच्या समोर कसं झोपावं म्हणून वट्ट्याच्या मागच्या बाजूला गेले महाराज. मंदिराच्या मागच्या बाजूला प्रदक्षिणा रस्ता असतो ना, त्याच्यात महाराज झोपले. अरण्य होतं, इथं कोण येणार आहे म्हणजे, आता रस्त्यात झोपू नये ना, अरण्य होतं ना, इथं कोण येणार आहे, जंगल आहे ते. एक कुटुंब आलं म्हण दर्शनाला, नवरा बायको, श्रीमंत होतं म्हण. त्या कुटुंबानं दर्शन घेऊन मोतीराम महाराजाचं दर्शन घेतलं, प्रदक्षिणा घ्यायला गेले. नवरा बायको होती, ती लेकरूबाळ नव्हतं त्याला. त्या मारुतीच्या वाऱ्या करू लागले, लेकरूबाळ व्हावं म्हणून. रस्त्यात कोण झोपलंय असं जर म्हणले असते तर महाराज बाजूला गेले असते ना. ठीक आहे जा बाबा. बेत होता त्याच्याकडे, असा बेत कळतंय का, असा मारायचा, काठी असती, काठी अशी. त्या ग्रस्तानं मोठ्या महाराजाच्या मांडीव काठी मारली. सपकन काठी मारल्यावर महाराज उठून उभं राहिले. ते वळ असा झालेला, मोतीराम महाराज पुढे उठून उभं राहिले. का आहे म्हणल्यावर महाराजानं पाहिलं. महाराज म्हणले, महाराज. मोतीराम महाराजानं बघितलं, मारुती. असा हात फिरविला मोतीराम महाराजानं मोठ्या महाराजाच्या मांडीवरून. वळ जाग्यावर जिरला. पण मोतीराम महाराज म्हणले, मारुती माझ्या मारुतीला मारणाऱ्याचं चांगलं व्हायचं नाही की रे. 200 एकरचा जमीनदार होता, 200 एकरचा. सगळं जिकडं तिकडं झालंय. विठाला विठाला विठाला, हो बंद, सगळं बंद, कुछ भी नाही, सगळं जिकडं तिकडे खलास झालंय. असं तिथल्या लोकांनी मला माहिती दिली. मग कॅमेऱ्यासमोर बोलतोय ना मी, आताची गोष्ट आहे नाही. संताशी क्षोभवी कवण्याही प्रकारे, आणि त्याचे नोहे बरे. साधूपाशी मर्यादेने राहिलं पाहिजे. संतापाशी असावी मर्यादा, आणि फलकटाचा धंदा उर फोडी. साधूला कोणी त्रास देऊच नाही, आणि दिलंय त्याचं चांगलं होणार नाही. साधू सहन करतील, हा त्यांचा मोठेपणा आहे.
पण समाजाचं चांगलं होत नाही त्याला त्रास दिल्यानं समाजानं संताजवळ मर्यादेने राहिलं पाहिजे. पण त्या काळातला समाजच तसा होता, कर्मठ. त्यांनी ज्ञानोबाला एवढा त्रास दिला तरी ज्ञानोबाराने विश्वरागी झाले वनी संती सुखे व्हावे पाणी. मुक्ताबाईचे शब्द ऐकले, ज्ञानोबारायचं काळीज मोठं झालं. माझी बहीण आहे लहान, माझी बहीण आहे लहान. किती मोठा विचार बोलली. ज्ञानोबारायचं हृदय रडलं, माझी बहीण किती मोठी झाली. मला वाटलं लहान आहे काय की. मला म्हणते दादा हे तुमचं बरं नाही, ऐका की माझं. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. बऱ्याच प्रयासानंतर ज्ञानोबाराय बाहेर आले आणि मुक्ताबाईला उचलून घेतलं. मुक्ते किती मोठी झालीस ग, झाला असेल माझ्याकडून, चुकला असेल. म्हणले मी रागाभरात गेलो, पण मी आता असं नाही करणार. मी पुन्हा जगासाठी काम करेल. आणि मग ज्ञानोबारायने पुन्हा जगतासाठी काम करायचं काम केलं. अशा संतांनी आम्हाला सुद्धा त्यांच्या जीवनात जर काही झाल्या असतील गोष्टी घडामोडी, तेवढ्या करता त्यांनी समाजाला मात्र मोलाचं मार्गदर्शन केलं. मुक्ताबाईनं ज्ञानोबारायाच्या आडून तुमची आमची सहनशीलता वाढावी म्हणून ही ताटीचे अभंग केले. फक्त माध्यम कोणाचं केलंय, पुढं कोणाला धरले, फक्त ज्ञानोबारायाला. आणि समजून कोणाला सांगितलंय, सगळ्या समाजाला, की काय करा, जेवढं होईल तेवढं सहन करायचं. बघा, सहनशीलता वाढवा. आणि ज्यांची सहनशीलता वाढली ती माणसं मोठी झाल्याशिवाय राहत नाहीत. विठोबा कुमारी फार सुंदर कार्यक्रम आपल्या धनच्या मंडळीने केलेला आहे. माझा बोलण्याचा आतापर्यंतचा प्रयास एकच आहे, की मानवी जीवन हे स्थिर असलं पाहिजे, चंचल नसलं पाहिजे, रागराग नाही केलं पाहिजे, भांडणं केले नाही पाहिजे, तंटे केले नाही पाहिजे, सहनशीलता असली पाहिजे, शांत राहिलं पाहिजे. याकरताच हे कीर्तन भजनं असतात. कीर्तना भजनाची हेतूच आहे की समाज मन स्थिर झालं पाहिजे, समाज मन काहीतरी शिकलं पाहिजे आणि समाज पुन्हा नव्यानं उभा राहायला पाहिजे. याच्याकरता हे सप्ते आहेत. कीर्तन कथा जीवनाची व्यथा कमी करण्याकरता आहेत, मनोरंजनाकरता नाहीत. म्हणून मला इतकं सगळं हे तुमच्या समोर मांडावं वाटलं, म्हणून हा विषय मांडला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज